नमस्कार. पंढरपूर आणि वारी हे शब्द ऐकले तरी एक वेगळंच वातावरण डोळ्यासमोर येतं. अगदी भक्तीचा महासागरच जणू. हो ना. आज आपण याच वारीच्या एका अगदी महत्वाच्या भागावर बोलणार आहोत. म्हणजे पंढरपूरला जो मुक्काम असतो की नाही वारकऱ्यांचा. हो, वारीची सांगता जिथे होते. बरोबर. त्या मुक्कामावर आज आपण जरा सविस्तर बोलूया. आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून याचा अर्थ काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. हा फक्त एक थांबा आहे की अजून काहीतरी? नक्कीच. बघा, पंढरपूर म्हणजे भीमा म्हणजे चंद्रभागा नदीच्या काठावरचं ठिकाण. हो. मुख्य तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातलं. आणि वारकऱ्यांसाठी तर ते वारीचं अंतिम ठिकाण झालं. म्हणजे आषाढी असो किंवा कार्तिकी, वारी तिथेच संपते. पण तिथे पोहोचल्यावर काय? लाखो लोक टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत येतात. हो. आणि तिथे पोहोचणं हा काही प्रवासाचा शेवट नसतो. खरं तर आपल्या माहितीनुसार ती एक वेगळ्या गहन अनुभवाची सुरुवात असते. अच्छा, त्यालाच मुक्काम म्हटलंय. अगदी. पण हा मुक्काम म्हणजे नक्की काय? म्हणजे फक्त राहायचं, विश्रांती घ्यायची इतकंच, की आपल्या स्रोतांमध्ये याला काही वेगळं महत्त्व दिलंय? खूप वेगळं महत्त्व आहे. माहिती का सांगते की ही फक्त शारीरिक विश्रांती नाहीये. हा एक प्रकारचा आध्यात्मिक उत्सव आहे. उत्सव? हो. काही जण याला साक्षात्काराचा क्षण असंही मानतात. म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनापलीकडे जाऊन त्याच्या अस्तित्वात, त्याच्या सानिध्यात अगदी विरघळून जाण्याचा तो काळ असतो. बापरे, म्हणजे खूप खोलवरचा अनुभव आहे हा. निश्चितच. तिथे मग पूजा, अखंड नामस्मरण, रात्रीचा हरिपाठ, कीर्तन यात वारकरी पूर्णपणे रमून जातात. तिथलं वातावरणच इतकं भारलेलं असतं की म्हणतात ना, वैयक्तिक साधना आपोआप तीव्र होते. आणि हे सगळं आध्यात्मिक पातळीवर सुरू असताना मला वाटतं सामाजिक पातळीवरही काहीतरी महत्वाचं घडत असणार, नाही का? आपल्या माहितीत तसा उल्लेख आहे. अगदी बरोबर पकडल्यात. हा पंढरपूर मुक्कामाचा एक खूप महत्वाचा पैलू आहे. संत चोखामेळ्यांच्या स्मारकाचा संदर्भ यासाठी येतो का? हो. तिथे काय होते माहितीये? जात, पंथ, लिंग, वय किंवा कोण श्रीमंत, कोण गरीब हे सगळे भेद गळून पडतात. तिथे फक्त एकच ओळख उरते, वारकरी. वाह. किंवा माऊलीची लेकरं. संत चोखामेळ्यांचं तिथे असणं, त्यांचं स्मारक, हे त्या समानतेचं प्रतीक आहे. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, यात सगळे एका पातळीवर येतात. ही भावना तिथे प्रत्यक्ष अनुभवता येते. म्हणजे माझे मायबाप विठोबा रखुमाई, ही जी एक सख्य भक्तीची भावना आहे ती तिथे खऱ्या अर्थाने जगली जाते म्हणायचं. अगदी. देव आणि भक्त यांच्यातलं नातं म्हणजे कसं, ते जास्त जवळचं होतं. फक्त प्रार्थना किंवा मागणीपुरतं नाही राहत. ते एका मोठ्या कुटुंबासारखं वाटायला लागतं. आणि ही परंपरा किती जुनी आहे. शतानुशतक हे असंच सुरू आहे. हो ना. आणि विशेष म्हणजे आजच्या काळातही इतक्या आधुनिक जगात सुद्धा लाखो लोक तितक्या श्रद्धेनं येतात, पंढरपुरात मुक्कामाला थांबतात. आपली माहिती हेच सांगते. हे खरंच खूप विलक्षण आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे एवढी प्रचंड गर्दी असूनही तिथे एक प्रकारची शिस्त असते. आणि वारकऱ्यांमध्ये एकमेकांना मदत करायची जी वृत्ती दिसते, ती सेवावृत्ती कमालीची असते. हो. मिळेल त्यात समाधान मानणं, एकमेकांना आधार देणं. बरोबर. यामुळे तो मुक्कामाचा अनुभव अजूनच, म्हणजे काय म्हणतात त्याला, उंचीवर जातो. तर मग एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की पंढरपूरचा मुक्काम हा फक्त वारीचा शेवटचा टप्पा नाही, तर तो त्या संपूर्ण परंपरेचा गाभा आहे, आत्मा आहे. हो, नक्कीच. हा फक्त एक धार्मिक विधी नाहीये. ही श्रद्धा आहे, सामाजिक समरसता आहे आणि एक खोल आध्यात्मिक अनुभूती आहे. या सगळ्याचा संगम आहे तो. खरंय. आणि हे सगळं बघितल्यावर, म्हणजे आपल्याकडच्या माहितीच्या आधारावर एक विचार येतो मनात. कोणता विचार? की देव नक्की कुठे भेटतो? म्हणजे तो फक्त देवळातल्या मूर्तीतच असतो, की या लाखो वारकऱ्यांच्या सामूहिक भक्तीत, त्यांच्या त्या मुक्कामातल्या अनुभवात, त्या शिस्तीत, त्या सेवेत तो जास्त जाणवतो? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नक्कीच. देव मूर्तीत आहे की भक्तांच्या मेळ्यात? एक छान प्रश्न आहे हा पुढच्या विचारांसाठी.